नमस्कार मित्रांनो, मी विक्रम पवार आणि तुम्ही बघत आहे आपला चॅनल ऑल अबाउट फिशिंग व्हीपी। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्राऊन कलर आपण याचे पॉपअप मनी बनवणार आहे। पॉपअप रिग नाही, पॉपअप मनी ब्राऊन कलर, डार्क ब्राऊन आहे, कॉफी सारखा कलर आहे। हा कॉफी असते ना, कॉफी सारखा डार्क आहे, डार्क ब्राऊन आहे, ब्लॅक नाही आहे। हा तर व्हिडिओमध्ये ब्लॅक सारखा दिसत असेल। तर मी आज याचा पॉपअप मनी बनवणार आहे, त्यानंतर पॉपअप रिग तयार करणार। आणि डार्क ब्राऊन कटल्याचा आवडता कलर आहे, म्हणजे माती सारखा दिसतो पाण्यामध्ये। तो कटला काय करतो, चरता चरता लगेच याला चावतो, याला माती सारखा वाटतो, त्यामुळे हा माती सारखा दिसतो पाण्याच्या आतमध्ये। तर मी आज याचा पॉपअप बॉल बनवणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला तर बनवायला घेऊ आपण। सुई घेतली, नेहमी सारखे मी तुम्हाला दाखवतो प्रत्येक वेळेस। बनवणं सगळं सेम असतं, कलर वेगवेगळे, फक्त तुम्हाला दाखवायचं काय आहे की वेगवेगळे कलर असतात आपल्याकडे, ते आपण बनवतो त्यामुळे तुम्हाला दाखवायचे। आज दोन मशीन लावलेत आपण, दोन्ही मशीनवर काम चालू आहे। प्रत्येक वेळेस दोन मशीन लावतो आपण, कारण की एक मशीन गरम होती ना, तर चटका बसतो म्हणून कापडे अँग्लूज घातलाय, चटका बसू नाही म्हणून, म्हणजे थोडंसं गरम होतं ते। मग गरम झाल्यानंतर एक बॉल झाला आपला तयार की मग तो खाली ठेवून द्यायची, लगेच दुसरं काम चालू, काम बंद नाही पडलं पाहिजे आपलं। सुई आहे, सुईने तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगतो की होल मध्ये पाडायचं व्यवस्थित। हे खाली ठेवतो हे तुम्हाला दिसेल। तर बनवायला घेऊ आपण। मशीन चालू झाली, त्याला दाबायचं नाहीये, फक्त लाईटली वरच्यावर घुमवायचंय, म्हणजे फिरवायचंय फक्त। परत खाली घ्यायचंय राऊंड साठी, बरोबर गोल झाला पाहिजे एकदम कट टू कट। जोपर्यंत राऊंड फिनिशिंग येत नाही गोल, तोपर्यंत त्याला घासत राहायचे, दाबायचं नाहीये, वरच्यावर घासायचे। तर फिनिशिंग करू आपण आता। हा बनवलाय आता 12 mm चा पॉपअप बॉल। हा बनवलाय पॉपअप बॉल 12 mm चा, हा 12 mm चा झालाय आपला। आता हा कटल्याचा आवडता कलर आहे, मी तो कटले पकडून दाखवतो तुम्हाला, मस्त झालं बघा, सुंदर। तर अजून एक बनवू आपण लगेच। मशीन गरम झाली,
मशीन गरम झालेली आहे, त्यामुळे गार व्हायला ठेवू. ही दुसरी मशीन चालू. अशा पद्धतीने आपल्याला फिरवायचं मित्रांनो. काळजी घ्यायची की जोर दाबायचं नाहीये, त्याला वरच्यावर लाईटली फिरवायचं आहे. दुसरा पण झाला पॉपअप बॉल, त्याला पण फिनिशिंग करायची. फिनिशिंग करताना फिनिशिंग पेपर पण दाबायची गरज नाहीये, फक्त वरच्यावर फिनिशिंग करायची. नंतर हळूहळू दाबून गोल राऊंड घ्यायचा त्याला. दुसरा बी बनवला. आपण 12 mm झाले आणि हा एक बनवलं आपण 12 mm चे, दोन्ही पण 12 mm चे झालेत. अशा प्रकारे आपल्याला बनवायचे बॉल. तर अशा प्रकारे आपले 12 mm चे बॉल तयार झालेले आहे. तर हे बॉल आपण आता फिशिंग मध्ये वापरणार आहे. बघा 12 mm चे बॉल आहे. तर बरेच जणांचं म्हणणं आहे की मासा याला खात नाहीये. मासा कशाला खातो? येलो कलर खातो, दिसते ना, येलो कलर खातो, ऑरेंज कलर खातो किंवा पोपटी कलर खातो. हे कलर फक्त मित्रांनो, हे कलर आहे ना, येलो कलर, ग्रीन कलर किंवा ऑरेंज कलर, हे फक्त तुमच्या डोळ्याला चांगले वाटतात. पण पाण्याच्या आतमध्ये आहे ना हे कलर उठून दिसतात. माशाला जास्त करून उठून कलर दिसलेले नसले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीत माशाला. फक्त चाऱ्याला तुमच्या खुशबू पाहिजे. ब्राऊन कलर आहे हा, डार्क ब्राऊन. हा कलर मासा आरामशीर खातो, का की हा मातीसारखा कलर आहे. तो माती चावत चावत सोडतो ना, व्हॅक्यूम करतो, त्यावेळेस काय करतो हा, ह्याला पण चावतो. आणि ह्याच जसे मी पोपअप बनवून तुम्हाला सांगतो, आज ब्राऊन बनवला, लगेच याचं उद्या परवा टेस्टिंग चालू होणार मासे पकडायला, टेस्टिंगचा रिझल्ट येणार. त्यानंतर समजा मी येल्लो बनवला की लगेच येल्लोचा टेस्टिंग होणार. त्यानंतर ग्रीन बनवला, त्यानंतर त्याचा टेस्टिंग. म्हणजे ज्याचा आपण जे जे कलर आपण बनवणार त्या त्या कलरचा टेस्टिंग होणार. म्हणजे पहिले आपण बनवणार, तुम्हाला दाखवणार मनी बनवले, रिग बनवल्या, त्यानंतर त्याचं टेस्टिंग होणार.
टेस्टिंग व्हायचा रिपोर्ट तुम्हाला येणारच मित्रांनो, तरच तुम्ही माझ्याकडून विकत घ्या. आणि हे बॉल मी विकत नाही, मी प्रत्येक वेळेस सांगतो की बॉल विकत नाहीये. माझा कॉन्टॅक्ट नंबर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर माझा मिळून जाईल. बॉल विकत नाही का की बॉल बनवायला टाइम जास्त जातो आणि 2-4 रुपयासाठी मी धंदा करत नाहीये. माझा एक छोटासा बिझनेस आहे हा पॉपअपचा, घरी बसल्या बसल्या, जॉबला नाही आता सध्या, त्यामुळं तर याला टाइम जास्त जातो बनवायला. तर मी काय करतो, व्हिडिओ बनवताना थोडं कटिंग करतो व्हिडिओ, म्हणजे तुम्ही बोर नाही झाले पाहिजे व्हिडिओ बघताना. त्यामुळे मला हे सगळ्या गोष्टी कट कराव्या लागतात. शॉर्टकटमध्ये तुम्हाला लवकर दाखवलं जातं. तर बरेच जणांचं म्हणणं आम्ही बनवतो पण आमचे बनत नाही, हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम, भरपूर प्रॉब्लेम सांगतात आम्हाला. मी प्रत्येक वेळेस व्हिडिओला सांगितलं मशीनची सेटिंग कशी करायची, मशीनला काय काय प्रॉब्लेम आहे, या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला. मशीन खराब झाल्यानंतर दुरुस्त कशी करायची, सगळ्या प्रॉब्लेम सांगितले. तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ बघतच नाही आणि मला डायरेक्ट प्रश्न विचारता, तर मी कसं उत्तर देऊ तुम्हाला. ऑलरेडी तुम्हाला उत्तर मी पाठवलेली आहे, तुम्ही बघा. अभ्यास आहे हा, एक टेस्टिंग अभ्यास आहे. जे बनवतो आपण, टेस्टिंग करतो, मोठमोठे मासे पकडतो, याचा रिझल्ट आहे. आणि माझ्या प्रत्येक पॉपअपचा रिझल्ट आहे मित्रांनो. आणि हे फोम असे कोणते पण नाहीये, तुम्हाला मी पहिले सांगितलं मॅट कुस्तीचे किंवा नेव्हीचे फोम आहे, मी बघितलेले तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो मी. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलचं महत्त्व वाढवले त्यांनी लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद, तुमचा आभार आहे. आपले व्हिडिओ बघत जावा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ब्राऊन कलर टेस्टिंग करताना.